नमस्कार मंडळी, आपल्या या कथास्तू चॅनलचं फॉर्मॅट बरंच बदललं आहे. यापुढे आणखीन पॉझिटिव्ह गोष्टी येणार आहेत. तेव्हा नवीन कथा कादंबरीचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून टाका. कथास्तूला तथास्तू म्हणून टाका. आजच्या कथेचं नाव आहे 80-20. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. बेल वाजली तसा केतकीने दरवाजा उघडला. अरे अजय, ये बस, ती म्हणाली. अजय आत आला. बॅग त्याने बाजूच्या सोफ्यावर भिरकावली. सोफ्याला टेकून डोक्याला हात लावून बसला. तू काय घेणार? चहा, कॉफी, पन्ह की सरबत? तिने विचारलं. थोडंसं विष असेल तर देशील का ग? रागानेच तो म्हणाला. तसं तिला हसू आलं. अरे काय हे, उन्हाळ्यात विष घेतलं तर पोटात फारच जळजळ होईल. निदान थंडीपर्यंत तरी थांब ना, ती म्हणाली. केतकी, तुला चेष्टा वाटतेय? अगं, आयुष्यच माझं झालंय भट्टी. कायमची घेतलीये सुखाने कट्टी. अवेळीच वाजते संसाराच्या कुकरची शिट्टी. आता आम्हा नवरा बायकोची कधीच होणार नाही बघ बट्टी. कोणत्या तरी उत्स्फूर्त दुःख आवेगाने तो म्हणत होता. ते ऐकताच तिला पुन्हा हसायला आलं. अरे, कोणत्या कवीचा किडा शिरलाय तुझ्या अंगात? किती संदर्भहीन भरकटलेली कविता केलीस तू आत्ता, केतकी म्हणाली. मग काय, जसं माझं आयुष्य भरकटलंय कविता सुद्धा तशीच होणार ना, तो म्हणाला. बरं जाऊ देत, मला सांग, अभि कुठे आहे? त्याने विचारलं. अरे खाली गेलाय तो, येईलच इतक्यात. तुमच्यासाठी आईस्क्रीम आणायला गेलाय, केतकी म्हणाली. तुमच्यासाठी म्हणजे? अजून कोण येणार आहे? त्याने रागानेच विचारलं. अरे, अभिने विशाखाला पण बोलावलंय. ती असं म्हणताच तो ताडकन उठला. का? तिला का बोलावलं? आणि ती येणार होती हे मला का नाही सांगितलं? मी निघतोय. केतकीने मग त्याचा हात धरून त्याला खाली बसवलं. लग्नाचे 2 वाढदिवस काय साजरे केले तर आपल्याला फार अक्कल आली असं का वाटतंय आपल्याला? बस, कुठेही जायचं नाहीयेस तू, केतकी जरा रागावूनच म्हणाली. हे बघ केतकी, मला काहीही बोलायचं नाहीये. माझा निर्णय झालाय ग, तो म्हणाला. कसला निर्णय? मला डिवोर्स हवाय. अरे घे ना मग, नाही कोण म्हणतंय, पण एकदा तिची साईड तर ऐकून घेऊया ना, केतकी म्हणाली. केतकी, तिची साईड नसते, तिचा साईड ट्रॅक असतो. कधीही ती ट्रॅकवर बोलतच नाही. विषय नेहमी भलतीकडे सरकत असतो तिचा. मला आता कंटाळा आलाय. ती इथे येऊ देत, पण त्याने माझा निर्णय बदलणार नाही, मी आधीच सांगतोय. तेवढ्यात बेल वाजली. केतकीने दरवाजा उघडला. अविनाश आणि विशाखा दोघे एकत्रच घरी आले. अरे वा, दोघे एकत्र आलात? हो, ही खालीच भेटली मला, मग एकत्रच आलो, अविनाश म्हणाला. विशाखा आत आली आणि तिने पाहिलं की ऑलरेडी अजय येऊन बसलाच आहे. त्याने तिचं डोकं आणखीनच तापलं. हे काय केता, हे सगळं असं होतं हे तू सांगितलं नाहीस मला. मला तर फोनवर म्हणाली होतीस एकत्र डिनर करूया म्हणून. हे डिनर आहे का? अगं हे डिनर नाही, दुःख, नैराश्य, स्ट्रेस यांचं स्पिनर आहे. त्याच्याकडे रागाने पाहत ती म्हणाली. पाहिलं ना केता, हे असंच दुसऱ्याला घालून पाडून बोलायचं. मग कोण किती वेळ सहन करणार? अजय पटकन म्हणाला. मी कोणालाही काहीही बोलायला जात नाही. समोरचा माणूस बरोबर वागत असेल तर त्याच्या चुका काढण्यात मला जराही स्वारस्य नाही. पण चूक झाली तर त्याच्याबद्दल हळहळ व्यक्त करायची नाहीच, उलट ती ॲक्सेप्टच करायची नाही. असा स्वभाव असल्यावर मग दुसऱ्यांच्या चुका काय मी एकटीनेच निस्तरत राहायच्या का, रागाने विशाखा म्हणाली. अरे, कोणत्याही गोष्टी चुका दिसतात हिला. आता कालचंच बघ, मी कामात बिझी होतो, हिने जेवायला बोलवलं, मी कामाच्या टेन्शनमध्ये होतो म्हणून माझं लक्ष गेलं नाही. तर मी एवढं बोलवतेय तरी मुद्दामूनच तू लक्ष देत नाहीयेस असं म्हणून भांडण काढलं. परवा काय, ओला टॉवेल सोफ्यावर का टाकला म्हणून माझे मॅनर्स काढून भांडण काढलं. त्याआधी काय, लग्नाच्या वाढदिवसाला साडीच घेतली नाही म्हणून रुसून भांडण काढलं. त्याच्या आधी तर काय, अलीकडे झोपताना तू त्या कुशीवर वळून झोपतोस, माझ्याकडे पाहत नाहीस म्हणून भडकून भांडण काढलं. अगं ही काय भांडायची कारणं झाली? निव्वळ मूर्खपणा आहे हा, तोही वैतागत म्हणाला. बरोबर, शहाणपणाचा 1.5 प्याला पिऊन जे 1.5 शहाणे झाले आहेत त्यांना साध्या पण महत्वाच्या गोष्टी मूर्खपणाच वाटणार. याच्या दृष्टिकोनातून माणूस मूर्ख कशावरून ठरतो माहितीये का अभि? एखाद वेळेस घाई गडबडीत भाजीत मीठ कमी पडलं तर, नो बॉल आणि वाईड बॉल मधला फरक कळला नाही तर, बोंबील कुरकुरीत तळले गेले नाही तर, आता त्या बोंबलाला तू नरम पड असा प्रेमाचा आणि आग्रहाचा सल्ला द्यायला मी जाते का, रागाने विशाखा बोलत होती. अविनाश आणि केतकीला तर हसू येत होतं. काय माहीत, हिचे बोंबील पण हिच्यासारखेच,
मठ्ठ आणि नरम. तो पुटपुटला तशी ती आणखीन भडकली. अरे मग लग्नच कशाला केलंस? मी काय हातपाय जोडले होते? तेव्हा तर मारे म्हणाला होतास. मी खरंच होतास. मी भाग्यवान आहे तुझ्यासारखी बायको मला मिळाली म्हणून. मग एकतर तेव्हा तू मूर्ख होतास किंवा आता मूर्ख आहेस, ती म्हणाली. हो, आयुष्यात ही एकच गोष्ट बरोबर बोलतेस तू. खरोखरच लग्न करून मूर्खपणाचा डिसिजन घेतलाय मी आणि त्याचा पश्चाताप होतोय मला, अजय म्हणाला. तुझं जे वड वगैरे पुसतेस ना ते थांबव आता. 7 जन्माचा पश्चाताप कॅरी नाही करायचा मला. त्याने पुढे पुष्टी केली. या वर्षीपासून नाहीच पुजणार आहे मी. ते वडाचं झाड सुद्धा हसत असेल माझ्यावर फिदी फिदी. म्हणत असेल कितीही बावळट, एवढी अद्दल घडली तरी माझ्या भोवती मारतेच आहे फेऱ्या. एका जन्मात अक्कल आली नाहीच हिला, ती म्हणाली. बाहेरच्या लोकांना वाटतं आमचा संसार किती परफेक्ट आहे, पण आत काय भगदाड पडलंय ते आमचं आम्हाला माहीत, रागारागाने अजय म्हणाला. खरंच एवढी अस्वस्थता, एवढी अशांती बाकी कोणत्याही नात्यात दिसणार नाही तुम्हाला. रोज छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होतात. याला घर आणि काम वेगळं ठेवताच येत नाही. घरी आला तरी लॅपटॉप हातात असतो. सहज म्हणून त्याला म्हटलं की अर्धा तास तरी माझ्याशी बोल रे, पण उलट याचं उत्तर असतं, माझ्या कामात मदत नाही ती नाहीच, निदान त्याची कदर तरी कर. विशाखा रागानेच म्हणाली. अगं पण मी कुणासाठी राबतो? आपल्यासाठीच ना, तुझ्यासाठीच ना, आपल्या येणाऱ्या बाळासाठीच ना. तो असं म्हणताच विशाखा जरा कावरी बावरी झाली. ओ माय गॉड, विशाखा, गुड न्यूज आहे? केतकीने विचारलं. तिने मानेने हो असं सांगितलं. अगं मग मूर्खासारखं भांडत काय राहताय तुम्ही? काय चाललंय काय तुमचं? त्या बाळावर किती वाईट परिणाम होत असतील, जरा तरी कल्पना आहे का तुम्हाला? केतकी रागावूनच म्हणाली. हो अजय, किती मूर्खपणाने वागताय तुम्ही. अरे स्वतःचा नाही तर निदान येणाऱ्या बाळाचा तरी विचार करा. आणि या अशा परिस्थितीत तुम्हाला वेगळं व्हायचंय? अरे सगळं छान चालू आहे. असं असताना ही काय दुर्बुद्धी सुचते तुम्हाला? अविनाशने समजावलं. खरं सांगू अभि, या रोजच्या वादांचाच आता कंटाळा आलाय. एकत्र राहून वाद घालण्यापेक्षा वेगळं राहून निदान संवाद तरी राहील असं मला वाटतं. विशाखा असं म्हणताच अविनाश तिच्यावर जाम भडकला. ए गप्परा, फार अक्कल आहे का तुला? अगदी बरोबर बोललास अभि, असाच शहाणपणा करत असते. वेळ प्रसंग बघून अजयने पण आपले हात धुवून घेतले. तूही जास्त बोलू नकोस. तिचं एक चुकत असेल तर तुझं 7 चुकतंय, समजलं? अरे प्रेग्नन्सीमुळे तिची चिडचिड होत असेल, पण तुला समजून नको का घ्यायला? एवढा साधा कॉमन सेन्स नाही तुला? अविनाश असं म्हणताच मग अजय थोडा शांत राहिला. अरे भांडण कोणत्या नात्यात होत नाही? सगळीकडे होतात. आई बाबांबरोबर होतात, भाऊ बहिणीबरोबर होतात, मित्रमैत्रिणींमध्ये होतात, तसेच नवरा बायकोमध्ये होतात. बाकी कोणत्या नात्यात डिवोर्स घ्यायला जातो का आपण? मग याच नात्यात एवढा आग्रह कशाला? कायद्याने एखादी तरतूद केली तर तिचा लाभ आपण घ्यायलाच पाहिजे असं वाटतंय का तुम्हाला? ज्यांना एकमेकांबरोबर राहणं असह्य होतं, दोघांपैकी एकाला व्यसन आहे, दुसऱ्याचं चारित्र्य बरोबर नाही, घरात भांडणं होत आहेत, मारझोड होते, हुंडा मागितला जातोय किंवा नात्यांमध्ये फसवाफसवी होते, अशा वेळेस दुसरा कोणताही पर्याय जेव्हा उरत नाही तेव्हा लोक घटस्फोटाकडे जातात. सोफ्यावर ओला टॉवेल ठेवला किंवा बोंबील कुरकुरीत झाले नाही या कारणाने कोणीही घटस्फोट घेत नसतो. अविनाश भडकला तसे दोघेही त्याच्याकडे पाहत राहिले. अभि तू शांत हो, शांतपणे बोल की त्यांच्याशी. मी सगळ्यांसाठी पन्ह आणते, असं म्हणत मग केतकी आत गेली. तिने थंडगार पन्ह आणलं. पन्ह पिऊन खरंच दोघांचं डोकं शांत झालं. मग केतकीने बोलायला सुरुवात केली. अरे असं काय करताय? एक तर तुमचं लव्ह मॅरेज, त्यात 2 वर्षांचा संसार झालेला, आता तर नवीन जीवाची चाहूल लागलेली. अशा परिस्थितीत तुम्ही वेगळं व्हायचा विचार करताय? किती वेडेपणा आहे रे हा. एकमेकांशी भांडत राहण्यापेक्षा, एकमेकांच्या काय चुका होतात हे पाहण्यापेक्षा नेमकं आपल्या नात्यात काय चुकतंय ते पहा. आपल्या प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या आयुष्यात येणारी व्यक्ती, विशेषतः आपला लाईफ पार्टनर हा परफेक्ट असावा, आपण ज्या अपेक्षा केल्या आहेत त्याच्या साच्यात बसणारा असावा. पण मुळात ही अशी अपेक्षा करणं चूक नाही का? अरे विशू, अजय, कोणत्याही नात्यात, कोणत्याही व्यक्तीमध्ये अगदी आपल्यालाच हव्या असलेल्या सर्व 100% गोष्टी कधीच नसतात रे. 20% गोष्टी अशा असतातच की ज्या आपल्या अपेक्षांच्या अगदी विरुद्ध असतात, आपल्या स्वभावाच्या अगदी उलट असतात. त्या गोष्टी घडल्या नाहीत किंवा त्या गोष्टी समोरच्याने केल्या नाहीत तर मग आपल्या डोळ्यांना, बुद्धीला त्या खटकत राहतात.
जसं की पसारा घालणं असो, त्याची चिडचिड असो, घरापेक्षा ऑफिसमध्ये तो जास्त लक्ष देतो ही गोष्ट असो, किंवा तुझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर तिचं घाई गडबडीने जेवण करणं असो, तुला आवडत असलेल्या गोष्टींमध्ये फार इंटरेस्ट न दाखवणं असो, तुला सतत टोकणं असो. पण खरी गोष्ट अशी आहे की समोरच्याच्या चुका पाहण्याचा तुमच्या बुद्धीचा पॅटर्न आता तयार झाला आहे आणि तो पॅटर्न हळूहळू पक्का होत चालला आहे. हे तुम्हाला लक्षात येतंय का? अरे तो पॅटर्न आधी ब्रेक करायला हवा. दोघांनी मग एकमेकांकडे पाहिलं. हो, खरंच सांगतेय. अरे याच 20% मागे लागता लागता 80% सुखाकडे, आनंद देणाऱ्या गोष्टींकडे तुम्ही सपशेल दुर्लक्ष करताय रे. आता जेवढ्या भराभर एकमेकांच्या चुका सांगितल्यात तेवढ्याच एकमेकांबद्दल चांगल्या गोष्टी सुद्धा सांगायच्या आहेत तुम्हाला. चल अजय, तुझ्यापासून सुरुवात कर. विशाखामधल्या कोणत्या गोष्टी आवडतात तुला? असं विचारताच अजयने जरा भुवया ताणल्या. त्याच्या पाठीवर एक चांगलाच धपाटा देत अविनाश म्हणाला, चांगल्या गोष्टी आठवायला इतका वेळ लागतोय तुला? अरे तसं नाही मित्रा, सांगतो. विशाखाचं प्लॅनिंग खूप भारी असतं. कुठे जाणं असो, मग ते बॅग भरण्यापासून शॉपिंग करण्यापर्यंत सगळं परफेक्टली करते ती. हसत हसत तो म्हणाला. मग अविनाशने विशाखाकडे पाहिलं. आता तुझी टर्न ग. तो ना फार रोमॅन्टिक आहे. घरातल्या मेणबत्त्यांना घेऊनच एक 5 स्टार कॅन्डल लाईट डिनर अरेंज करू शकतो तो. लाजत लाजत ती म्हणाली. मी कधी दुःखात असलो तर मला समजून घेते, कधी प्रॉब्लेममध्ये अडकलो तर मार्ग सुचवते. नॉनव्हेज तिला आवडत नाही म्हणजे ती खातही नाही, पण माझ्यासाठी प्रेमाने करते ती. माझे इस्त्रीचे कपडे वॉर्डरोबमध्ये लावून ठेवते. माझ्या सगळ्या नातेवाईकांचे वाढदिवस, ॲनिव्हर्सरीज लक्षात ठेवते. त्यांना आवर्जून फोन करते, गिफ्ट्स आणते. सगळ्यांशी संबंध चांगले ठेवून राहते. तो म्हणाला. हो ना, तोही माझी खूप काळजी घेतो. मी कधीही प्रॉब्लेममध्ये आले तर नेहमीच माझ्या मागे खंबीरपणे उभा राहतो. तुला जॉब करायचा असेल तर कर, कामाचं प्रेशर असेल तर सरळ सोडून दे, मी आहे ना, असं जेव्हा कॉन्फिडेंटली म्हणतो ना, तेव्हा माझा स्ट्रेस कुठल्या कुठे पळून जातो. तो माझ्या करिअरच्या आड आला नाहीच, पण उलट त्याने मला सपोर्टच केलाय. आठवडाभर मी ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर राहिले तर कसलीही तक्रार न करता सगळं मॅनेज केलं त्याने. त्याला दारूचं व्यसन नाही की सिगारेटचं वेड नाही. मुख्य म्हणजे अगदी स्वच्छ लखलखीत चारित्र्य आहे त्याचं. माझ्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या मुलीकडे ढुंकून सुद्धा पाहत नाही तो. माझ्यावरच खूप प्रेम करतो, विशाखा म्हणाली. अरे बघितलंत ना, विचार करण्यासारख्या, सांगण्यासारख्या किती चांगल्या गोष्टी आहेत ते. बाबांनो, तुमच्या नात्यात प्रेमाची कमतरता नाही. नात्यात प्रेम विपुल आहे. फक्त त्या नात्याला बांधून ठेवणारा 80-20चा नियम मात्र तुम्ही विसरला आहात. कोणत्याही नात्यात 80% गोष्टी आपल्या मनासारख्या होत असतात, घडत असतात, आपल्याला आवडणाऱ्या असतात आणि उरलेल्या 20% गोष्टी मात्र आपल्याला खटकणाऱ्या असतात. आपली नेमकी चूक कुठे होते माहितीये का? आपण त्या सर्वोत्कृष्ट 80% गोष्टींना ग्रँटेड धरतो आणि 20% गोष्टींना अवास्तव महत्त्व देतो. त्या उणीवांवर आपलं ध्यान केंद्रित करून ठेवतो आणि त्या 20%साठी आपलं 80%चं सुख मात्र कायमचं गमावून बसतो. मुळात ते सुख आपल्याकडे आहे याची आपल्याला जाणीव सुद्धा नसते आणि म्हणूनच आपल्याच नकळत ते आपल्या हातातून निसटून जातं. आपल्याला कळत सुद्धा नाही. एखाद्या मोठ्या घड्यात भरपूर छान पाणी असावं आणि घड्याला एखादं छिद्र पडावं तर काय होईल माहिती आहे ना? त्या उणीवेच्या मागे लागून सगळं पाणी घड्यातून वाहून चाललंय रे. अगदी वेळच्या वेळेस छिद्र बुजवायला नको का? हे बघा मित्रांनो, आता आम्हाला फार काही बोलायचं नाही. तुम्हाला तुमच्या गोष्टी कळल्या आहेत. आता पुढच्या वेळेस याल ते एकत्र जेवायला या, नाहीतर आमचा डिवोर्स झाला हे कळवायला या. अविनाश असं म्हणताच ते दोघेजण हसले. अजयने तिचा हात हातात घेतला. सॉरी डार्लिंग, तो म्हणाला. मी पण सॉरी रे. आता उद्यापासून उगीच भुणभुण करणार नाही. थोडासा विचार केला आणि मग त्यांना त्यांच्या चुका लक्षात आल्या. त्या दिवसापासूनच बदलाला सुरुवात झाली. ओला टॉवेल आता सुकण्यासाठी कपडे सुकवण्याच्या रॅकवर पडू लागला. ऑफिसमधून आल्यावर लॅपटॉप उघडायच्या आधी, काय ग विशू, तुझा दिवस कसा गेला आज, असं प्रेमाने विचारणं होऊ लागलं. या बाजूनेही चिडचिड न करता परफेक्ट अशा चहाचे कप हातात येऊ लागले. नो बॉल आणि व्हाईट बॉलमधला फरक काय असतो हे थोडं थोडं समजू लागले. निदान बॅटिंग आणि बॉलिंग तरी आता बरोबर चालू झाली आहे. त्याने जेवायच्या आधी ताट पाणी सॅलड घेतलं, त्यामुळे नरम नरम बोंबील आता चांगलेच कुरकुरीत होऊ लागले आहेत. नात्यातला ताण हलका झालाय. संसाराचं, नात्याचं चित्र बदललंय. विशाखा किती कष्ट करते हे अजयला जाणवलंय आणि अजयवर किती प्रेशर आहे हे तिला दिसू लागलंय.
20% जाणून बुजून दुर्लक्ष केल्यामुळे 80% सुखाकडे आपोआपच लक्ष केंद्रित झालंय. आपला लाईफ पार्टनर म्हणजे मशीन नाही, हाडामासाचा, मन, भावना, विचार असलेला माणूस आहे. त्याला सतत रिपेअर करण्यापेक्षा, अपग्रेड करण्यापेक्षा त्याच्या 20% उणीवांसह त्याला स्वीकारणं हेच शहाणपणाचं असतं. अगदी त्या क्षणापासून एकमेकांच्या चुका सांगण्याची पद्धत बदलली. नुसत्या तक्रारी करण्यापेक्षा एकमेकांच्या गुणांचं, चांगल्या गोष्टींचं कौतुक होऊ लागलं. जगात परफेक्ट असं काही नसतं. 2 इम्परफेक्ट व्यक्ती जेव्हा एकमेकांच्या उणीवा सांभाळून एकमेकांना गुणदोषांसह स्वीकारतात तेव्हाच नातं परफेक्ट होतं. आपल्या हक्काच्या माणसाला परफेक्ट करणं आपल्या हातात नसतं. आपल्या हातात असतं ते हक्काचं नातं परफेक्ट करणं. अपरिहार्य ते स्वीकार्य, याच्याशिवाय दुसरा काही ऑप्शन आहे का? 20% उणीवेमुळे सुख बाहेर शोधायला गेलो, दुसऱ्या व्यक्तीमध्ये पाहायला गेलो तर पदरात असलेलं आपल्या हक्काचं 80% सुख आपण कायमचं गमावून बसू. 20% उणीवांची यादी आपल्याला तोंडपाठ आहेच. चला बसून आज 80% सुखाची यादी पण बनवून पाहूया.